खामगाव शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता येत्या काही दिवसात जनता कर्फ्यू लागू शकते किंवा लॉकडाऊन केल्या जाऊ शकते, ज्यासाठी 5 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली। मुकेश चव्हाण यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा यांच्याशी विस्तारपूर्वक चर्चा करून मार्गदर्शन प्राप्त केले। या बैठकीत आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर, तहसीलदार मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, नगराध्यक्षा अनिता डवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, विविध पक्षांचे नेते तसेच शासकीय व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। खामगाव शहरात बाहेरगावातून आलेल्या लोकांची संख्या अधिक आहे। या व्यतिरिक्त खामगाव शहराच्या आजूबाजूला अकोला व जळगाव सारखे रेड झोनचे शहर आहे। त्या ठिकाणी मोठमोठ्या बाजारपेठ आहे आणि तेथूनच सर्व साहित्य खामगाव शहरात येते, अशी प्रतिक्रिया मुख्य अधिकारी बोरीकर यांनी व्यक्त केली। नमस्ते। आज दुपारी माननीय SDO सरांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्वच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये खामगाव नगर परिषदेच्या इमारतीमध्ये एकत्रित खामगावच्या कोविड परिस्थितीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी सर्व व्यापारी प्रतिष्ठानचे जे काही अध्यक्ष आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली। बैठकीचा प्रमुख उद्देश हा होता की शहरातील जी काही आता संक्रमणाची अवस्था आहे, जिथं रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये लोकांचे जे काही अनलॉकिंगकडे सर्व राज्य चाललेलं आहे, ही परिस्थिती पाहता खामगावमधील नागरिकांची जी काही होणारी गर्दी आहे ती कमी करणं आणि ह्या कमी करण्यासाठी किंवा शहरातील जी काही रुग्णांची वाढती संख्या आहे, ज्या चेन्स आहेत, ॲक्टिव्ह चेन आहेत, त्या कशा पद्धतीनं तोडल्या गेल्या पाहिजे ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी सर्व व्यापारी प्रतिष्ठानं असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील यांना आम्ही निमंत्रित केलं होतं। सर्व प्रशासनाचे विभाग प्रमुखसुद्धा इथे उपस्थित होते। तर त्यामध्ये मुख्यतः चर्चा ही झाली, जी काही सकारात्मक प्रतिक्रिया सर्व व्यापारी वर्गाकडून आली की हे लॉकडाऊन करणं किंवा जनता कर्फ्यू करणं, आयदर वे जाऊन कुठल्याही पद्धतीने चेन ब्रेक करणं फार गरजेचं आहे। कारण खामगाव हे दोन्ही दृष्टीनं म्हणजे एकीकडनं बघितलं गेलं तर अकोला आणि दुसरीकडनं बघितलं गेलं तर जळगाव, अशा 2 रेड झोनमध्ये वसलेलं शहर आहे आणि मुख्य बाजारपेठ आहे। त्यामुळे केवळ आणि केवळ लोकांना आवाहन न करता जनता कर्फ्यूसाठी जाणं फार गरजेचं आहे आणि त्या बाबतीतला एक संयुक्तिक निर्णय हा व्यापारी प्रतिष्ठान सर्वजण मिळून चर्चेतून ते घेणार आहे। ते लोकप्रतिनिधीशी चर्चा करतील आणि त्या पद्धतीचं एक आवाहन जनतेला त्यांच्यामार्फत होणार आहे। ही आज प्रामुख्याने एक चर्चा झालेली आहे आणि याचं 1-2 दिवसामध्ये कदाचित इम्प्लिमेंट झालेलं त्यांच्या प्रतिसादावर आपल्याला दिसून येईल। तर मुख्य उद्देश हाच आहे की शहर हे संक्रमणावस्थेला जात आहे, त्या शहरामधली जे काही नागरिक आहेत त्यांना माझं या अनुषंगाने कळकळीची विनंती ही सुद्धा राहील की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांनी फार अत्यावश्यकता असेल तरच बाहेर पडावं आणि जे काही आवश्यक बाबी आहेत, जसं मास्क आहे, त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग राखणं आहे, या गोष्टीचा अवश्य अवलंब करून ही जी काही ॲक्टिव्ह चेन्स आहे ते तोडण्यासाठी प्रशासनाला आपण अवश्य सहकार्य करावं, ही माझ्या वतीने एक आवाहन। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशी ही विनंती बोरीकर यांनी केली। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।